सॉरी सॉरी कोण आणलं होतं का उद्या उद्या तुझं का जय जय रघुवीर समर्थ. आता गोष्ट आपल्याला ऐकायची. त्या गोष्ट ऐकण्याच्या आधी एक गाणं म्हणूयात का? म्हणायचं का? जीवन सुद्धा पान नंबर 65 65 पेज नंबर 65 पृष्ठ क्रमांक 65 6 वर 5 65 6 and 5. चला रेडी का? पान काढलं का? जोरदार काढायला आलं पाहिजे. हा गाणं आहे अफजल खान बोलाचं. घ्यायचं का? दुंदुभी निनादल्या नौबती कडाडल्या दश दिशा झडाडल्या दुंदुभी निनादल्या नौबती कडाडल्या दश दिशा झडाडल्या. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला. वाकुनी अदृश्य हास कुरुनी साथ देऊनी प्रलय काल तो प्रचंड खान निघेते तुनी हादरली धरणी व्योम शेष ही शहारला हादरली धरणी व्योम शेष ही शहारला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला. खान चालला पुढे अफाट सैन्य मागुनी उंड हत्ती पालक्यांची रांग लांब लांबली तोड काढती निघे स्वतंत्रता गिळावया तोड काढती निघे स्वतंत्रता गिळावया. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला. तुळजापूरची भवानी माय महन मंगला राऊळात अदम खान दैत्यांसह पोचला मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला. श्रवण शैल तप्त शिवास वृत्त पोहोचले श्रवण तप्त तैलसे शिवास वृत्त पोहोचले रक्तताप लेक्षणात खड्ग सिद्ध जाहले कालियास मर्दिन्यास कृष्ण सिद्ध जाहला केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला.
सावधान हो शिव वैराची रात्र ही, सावधान हो शिवा वैराची रात्र ही, काळ येतसे समीप साध तूच वेळ ही, काळ येतसे समीप साध तुझ वेळ ही, देवनी बळी अजास देऊनी बळी अजास, तोषवी भवानीला, दोषवी भवानीला, केसरी गुहे समीप, केसरी गुहे समीप. अट्टहत्ती मारला, ऐका आमगी फक्त एवढंच म्हणा, केसरी गुहे समीप केसरी गुहे समीप, मत्त हत्ती मारिला, मत्त हत्ती मारला, केसरी गुहे समीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारिला, मत्त हत्ती मारिला, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारिला, मत्त हत्ती मारिला, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारिला, मत्त हत्ती मारिला. मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला. या शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारलं याच ठिकाणी, याच जावळीच्या खोऱ्यात. ऐकूया सुहास दादाकडे. सुहास दादा. व्हेरी गुड. जय जय वीर समर्थ. गाणं म्हणजे दिवस आपलं म्हणजे केशरी हत्ती, केशरी गुहे समीप फक्त हत्ती मारला, ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. आता अफजल खाननी चिडलेला असेल, कारण शिवाजी महाराजांनी अफजल खानाला एकच मारलं. मी किमान 200 वेळा मारायला गेला. गेल्या 40 वर्षे इथे 40 वेळ नक्की, आणि वेगळ्या शिबिरात त्याचे 100 वेळ इथेच आणि बाहेर उरलेलं असेल. 200 वेळा त्यांनी अफजल खान मारले. काय मी तर काही शाळामध्ये सांगतो की कितव्या मिनिटाला शिवाजींनी अफजल खानाला मारायचं हे सांगा, त्याप्रमाणे मी बोलतो. 35व्या मिनिटाला शामियान आणायचं आहे, 25व्या मिनिटाला आणायचं आहे, 55 मिनिटाला आणायचं आहे, तसं तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण बोलतो. पण मी जरा वेगळ्या पद्धतीने मांडणार, कारण तुम्ही इथे जावळीच्या खोऱ्यात आलाय. तर त्या जावळीच्या खोऱ्यातली म्हणते असली पाहिजे. मग जावळी कोण, जावळी का म्हणतात त्याला, त्याचा मालक कोण होता, ती घेणं का जरुरी होती, हे थोडंसं आधी माहिती पाहिजे. तर मग पुढचं अफजल खानाचं काय हे आहे ते लक्षात. आणि बरं आनंद मिळाला हा घरात. म्हणजे खरं भाषण वगैरे किंवा असं व्हायला नको. त्यावेळी मी जाणकारातच काम करत होतो. 20 वर्ष मी जाणकारातच काम करतो. जाणकारातच कोणी पाहिलं या मुलांपैकी, मुलांपैकी कोणी पाहिलं नाही. मग तुम्हाला काही माहिती हां जाणकाराचं नाटक तुम्ही पाहिलं नाही, मग काय प्रश्न. तुम्हाला काही सांगायचं अर्थ नाही. एखादा प्रसंग त्यांना सांगितलं असतं मी तुम्हाला, आणि मग लक्षात आलं असतं की काय वेगळे बनायचं. तिकडे मागे काहीतरी बोलणं चालतं. नाही बस जेवण किंवा नाही ऐकायला आपण व्यवस्थित बसलो पाहिजे, सावधान म्हणून. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण उद्या दुपारी पाहणार आहोत. पण त्यातला एक प्रसंग आज होतो हे चांगलं आहे एवढ्यासाठी की उद्या मला आणखीन काही गोष्टी सांगता येईल. तर शिवाजी महाराजांचं थोडक्यात आपण एवढं पाहूया आजच्या प्रसंगाबद्दल. आत्ता 9:05 झाले. 9:55 बसायला सुरू होईल. त्या 9:55 आपल्या अफजल खानाचा वध झालेला असेल. 50 मिनिटात जेवढं होईल तेवढं का. तर शिवाजी महाराजांचं आपल्याला काय माहिती आहे की त्यांचा 1630 साली जन्म. त्यांनी 16 वर्षी पहिल्यांदा तोरणा किल्ला जिंकला वगैरे हे आपल्याला माहीत असतं. माहिती आहे ना नक्की.
काय 1646 साली ते 16 वर्षाचे असताना ते पहिला किल्ला जिंकलेला आहे, तोरणा किल्ला जिंकला. हा सगळा पुणे जिल्ह्यातला बघा. आता शिवाजी महाराजांचं तेव्हाचं जे स्वराज्य जे आहे हे पुणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याचा आत्ताचा दक्षिण भाग, रायगड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग आणि सातारा जिल्ह्याचा थोडा भाग, एवढं सह्याद्रीच्या बाजूला असं पसरलं. एवढं ते चिंचवड 2-2.5 किलोमीटर, म्हणजे आमच्या बाबासाहेब पुरंदरे असे 40 कोस लांब, 35 कोस धरून म्हणतात समजून. एवढं त्यांचं स्वराज्य. कोस म्हणजे 2 मैल आहे आणि 2 मैल म्हणजे 3.5 किलोमीटर, 3.6 किलोमीटर एवढं ते स्वराज्य. 35 कोस आणि 40 कोस एवढंच आहे. त्यात साधारणतः तेव्हा 26-27 किल्ले आहेत, त्यातले 21 किल्ले जरी जिंकलेले आहेत शिवाजी महाराज. पण त्याच्या भोवताली जे आहे त्या रायगड जिल्ह्याचा, आत्ताचं रायगड जिल्हा आपण नाव देतो आहे, कारण रायगड हा नंतरचं आहे. रायगडची बांधणीसुद्धा नंतर झालेली आहे राज्याभिषेकाला. मूळ रायगडचा किल्ला हा पूर्वीपासूनचा आहे. तर तोही जावळी खोऱ्यातला आहे. तर हे जावळीचं खोरं म्हणजे काय सांगतो मला, आत्ताच आपलं सातारा महाबळेश्वर आहे ना, तिथून या 5 नद्या उगम पावतात. सावित्री, गायत्री, वेण्णा, कोयना, त्या 5 नद्या. ते 5 नद्या तिथून त्या सह्याद्रीवरून तिथून जावळीचं खोरं सुरू. खाली उतरल्यावर पहिल्यांदा जावळी नावाचं गावच आहे रणतोडीच्या घाटामध्ये. तेव्हा ही शिवतरगड त्यात उतरली. हा रायगड दक्षिणेकडे आला, महाड वगैरे, पाणकोट पंचगोंदर आणि वर सातारा जिल्ह्यातला जावळी नावाचा तालुका आजही आहे. तिथपर्यंत हे जंगल मोठं होतं, आजही आहे, पण तेवढं राहिलेलं नाही. आता फक्त कोयनीच्या मागच्या बाजूला आणि शिवतरगड वाघाईच्या बाजूला एवढं थोडं जंगल आहे, बाकी राहिले. तर ह्या परिसरामध्ये तेव्हा मोरे घराण्याचं राज्य चालत होतं. हा मोरे जो होता त्याचं नाव आहे यशवंतराव. चंद्रावळीची पदवी आहे. पदवी म्हणजे कसं आपल्याला कोण एखादं बक्षीस मिळतं तसं हा डॉक्टर झाला, अमुक झाला, PhD झाले, तसं तो चंद्रराव ही त्याला त्याच्या पराक्रमाबद्दल आदिलशाहाने दिलेली पदवी आहे. त्याचं नाव चंद्रराव नाही, त्याचं नाव यशवंतराव. हा यशवंतराव मूळ मोऱ्यांचा पुतण्या होता, तो सावत्र होता. आणि हा पुतण्या त्याचा एक वाडा इथे या क्षेत्राला वर शेगाव नावाचं गाव आहे, जुनं शेगाव नावाचं गाव. तिथे जाताना मोरेवाड्याचं आजही झुलतं आहे. तिथे उमराचं मोठं झाड आहे, जिवंत पाण्याचे झरे आहेत तिथे. तर तिथे त्यांचा एक वाडा आणि जावळीला तिथे एक वाडा मोठा. आणि हा तसा गुंड म्हणत होता. आणि गुंड म्हणजे त्याचा गुंड प्रवृत्तीचा म्हणतो. तब्येतीतून जबरदस्त होता, तलवार चालवण्याचे माहीर होता. आणि हे असताना त्याच्यावरती जे सगळी माणसं गोळा केली ती सगळी गुंडच. आत्ताची जशी दहशतवादी गँग असते ना, तशी ती लोक त्याच्यावरती. त्यामुळे हे जावळीच्या खोऱ्यामध्ये स्वराज्याला त्रास देणारी लोक लपायचे. दुसरं म्हणजे स्वतः आदिलशहा जो विजापूरचा बादशाह आहे त्याचं सगळं सामान हे माणकोट बंदरातून महाडमार्गे पंढरपूरला या घाटातूनच कावळा किल्ल्यावरून लावून जाणार. त्यामुळे त्यांची सगळी रसद तिकडून येणार आणि हे रसद पोळण्याचे पैसे पण राहत घेणार चंद्रराव. असं सगळं ते असल्यामुळे याचा बंदोबस्त केल्याशिवाय आपलं स्वराज्य सुरक्षित राहणार नाही. ही पहिली घोडगाठ 1649 साली शिवाजी महाराजांनी केलं. ते 19 वर्षाचे आहे. आणि बघा ना, बुद्धिबळाचं नाव असतो तसा हा नाव असतो. आपल्याला कसं वाटतं लहानपणी किंवा आपण सैन्य पाहतो ते सेनात कसं इकडून एक सैन्य येतं, इकडून एक सैन्य येतं, ते समोरासमोर येतं, आमासाम लढाई होते, मग कोणतेही जिंकतं कोणतेही हरतं. युद्ध असं होत नाही. युद्धाची मांडणी अनेक दिवस चालू असते. युद्धाच्या मांडणीतले बारकावे एकमेकाला समजले तर त्याच्यात आणखी तेढ निर्माण होते आणि अनेक त्याच्या गोष्टी तयार होतात. आत्ता बघायला माहिती तुम्ही कदाचित तेव्हा छोटे असतात तरी माहीत असेल की आपला उरीचा हल्ला झाला होता किंवा काश्मीरमध्ये आत्ता 2-4 ठिकाणी आपण ते गोष्टी झाल्या. ती एक दिवस नाही तयार झाली. 1948 सालपासून ती चालू झाली आहे मारामारी. आजची नाही आहे. आणि ते 1948 सालची आधीही असू शकते, ते नंतर केव्हा तरी बघा. पण हे जसं काश्मीरचं युद्ध 70 वर्ष चालू आहे तसं त्यावेळेला जावळीमध्ये शिवाजी महाराजांच्या याला विरोध करण्याची गोष्ट सतत चालू आहे त्या चंद्रराव मोरेंच्यातर्फे.
आणि दुसरं असं आहे की आदिलशहाला एक पाहिजे होतं की जावळीच्या थोड्याकडे त्याचे जवळपासचा परिसर त्याच्याकडे येतो, सातारा वाई हा परिसर त्याच्याकडे, म्हणून तिथे त्याने एक मोठा सरदार नेमला होता, त्याचं नाव अफजल खान. तो वाईचा जहागीर होती, वाईची जहागीर त्याच्याकडे आहे आणि तो महापराक्रमी आहे. तो कसा होता ते नंतर आपण पाहू. पण त्या वाईच्या जवळपासचा हा भाग आहे, हा जर आपल्याकडे राहिला, त्या आपल्या मांडलिकाकडे राहिला, तर आपल्याला शिवाजी महाराजांपासून धोका कमी आहे हे ओळखून आदिलशहा सुद्धा जावळीकडे, मोऱ्यांकडे लक्ष द्यायचं, पण जावळीकडे दुर्लक्ष करायचं. दुर्लक्ष शिवाजी महाराजांच्या दृष्टीने, पण मोऱ्यांकडे लक्ष द्यायचं असं चाललं. आता हे जे मूळ मोरे होते हे मोठे झाले आणि म्हणजे वयाने मोठे झाले आणि अचानक गेले, तेव्हा त्यांची पत्नी, विधवा पत्नी होती, तिने विचार केला की ह्या एवढ्या जावळीचं मोठं राज्य जरी मांडलिक असले आदिलशहाचे, तरी याला कोणतरी वारस पाहिजे. तिला तेव्हा मुलबाळ नव्हतं, म्हणून तिने पुतण्याला दत्तक घेतलं, तो हा यशवंत आहे. आणि तो समारंभ इथे जावळीत झाला, तेव्हा तो जिजामातेच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत तो इथे मांडलिक राजा झालेला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज गृहीत धरून चाललेले आहेत की मोरे आपले आहेत, मोरे आपले आहेत आणि त्यांना जर थोडंसं आपण समजून सांगितलं तर स्वराज्यातही चांगली होती असं वाटतं. पण शिवाजी महाराजांचं दुसरं गोष्ट काय नाही, ते स्वयंभू राजा आहे. ते स्वयंभू राजा असं मला माहिती म्हणजे कसं, त्यांची वृत्ती राजे म्हणायची. ते मांडलिक तर कधी कुठे होणारच नाही, कुठे चुकणार नाहीच, पण त्याहीपेक्षा केवळ ती स्वभाव नसून त्यांची धूर्तता, अभिजात धूर्तता भगवान श्रीकृष्णाची मिळणार. त्यांचं चातुर्य हे भगवान श्रीकृष्णाची मिळणार, त्यांचं वचन भगवान श्रीरामचंद्रांशी मिळणार आणि त्यांचे गुरु, राजकीय गुरु समर्थ रामदास आहेत. पण हे नंतर तयार झालेलं आहे. म्हणजे समर्थ रामदासांचा त्यांचा संपर्क 1649 नंतरचा आलेला आहे आणि तो 1673 पुढे तो वाढत गेला आणि आणखी म्हणजे कसं वाटतं 1676 नंतर तर दररोजचे जाऊन काही माझे सकाळसोबतही सांगा की असं ते दोघं सज्जनावर अनेक वेळा भेटलेले आहे. पण शिवाजी महाराजांचं पहिल्यापासून लक्ष होतं की माझं स्वराज्य जे काही आत्ता आहे त्यातली सुरक्षितता करायची आहे, तर जावळी मला कसे करून माझ्या ताब्यात पाहिजे किंवा माझ्या माणसाच्या ताब्यात पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा ते मोऱ्यांना समजावून सांगायचं केलं आणि ते तरीसुद्धा आदिलशहाची प्रामाणिक राहिल्यामुळे ही जावळी केव्हा तरी ताब्यात घ्यावी लागेल असं त्यांच्या लक्षात आलं. आणि तेव्हा 1656 वसुबारस होता. त्या दिवशी इथे शिवतरघळी, आत्ता आपण जिथे बसलोय तिथे डोंगरावर या मोरेवाड्यावर मोठं घमासान युद्ध झालं आणि त्याच वेळेला जावळीमध्ये प्रत्यक्ष युद्ध झालं. तिथे चंद्रराव मोरे आले, तिथे रघुनाथ बल्लाळ आत्रे म्हणून शिवाजी महाराजांचे वकील आणि सैनिक असे दोन्ही काही निवडक सैन्यात तिकडे आहेत. आणि त्या जावळीमध्ये तेव्हा घमासान लढत एक तरुण प्राणबाज तो मुलगा इतका उत्तम तलवारबाजी करत होता, दानपट्टा करत होता की शिवाजी महाराज पाहत राहिले हा कोण माणूस आहे. म्हणून त्यांनी त्याला विचारलं सुद्धा की अरे तू असे ही करण्यापेक्षा आमच्याकडे सांगितलं स्वराज्यात भेट, पण तेव्हा त्यांनी धडकावलं मी माझ्या मालकाची प्रामाणिक आहे असं म्हणला. हाच माणूस म्हणजे पुढे मोरारवाडी देशपांडे म्हणून जर पुराणगावावर गाठला तर हा मोरारवाडी देशपांडे हा जावळी खोऱ्यातला. जावळी खोऱ्यातच हे गाव आहे आपलं तानाजी मालुसरेंचं गाव उमरठ, हे त्यांचं गाव. हे त्यांना तिथं जहागिरी म्हणून दिलेलं होतं. आणि तानाजी मालुसरे मुळचे सातारा जिल्ह्याचे, पण ते पहिल्यापासून जन्मापासून ते इकडे उमरठमध्ये राहिले. आणि हा जो शिवतरगडचा सगळा परिसर आहे यातल्या गावागावामध्ये तानाजी मालुसरेंचं इतकं वजन होतं की आजही तिथे पहा तुम्ही आंबेशिवगडला जा, पहिलीमध्ये जा, कुठेही जा, मालुसरे नावाचं कुटुंब नाही असं गाव इथे तुला सापडणार होतं. सगळे मालुसरे इथे आहे. हे सगळं पारमाची जातात. आमचा अर्जुन मालुसरे आहे, म्हणजे आंबेशिवगडला आमचा सुधीर मालुसरे आहे. प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणीतरी आहे. आणि ही लोकं तेव्हा त्यांच्याबरोबर होती तानाजी मालुसरेंबरोबर. आणि तानाजी मालुसरे हा यांचा बालपणचा सवंगडी आहे. वयाने मोठा असला तरी शिवाजी महाराजांचा तो सवंगडी.
तो पुण्यातही असायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिवाजी महाराजांनी कोणाकडून कुठली कुठली कामं करून घेतली. ज्या तानाने माणूस होईल आपल्याला सिंहगडचं माहीत असतं, गड आला पण सिंह गेला, हे सगळं माहीत असतं. कोकणातले रस्ते कोणी बांधले हो? तानाजी माणूसही नाही. तो PWDचा तेव्हाचा अधिकारी आहे. म्हणजे जेव्हा युद्ध नसेल तेव्हा हीच योजना, हीच माणसं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विकास करण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकास करण्याची त्यांनी तेव्हा वापरलेली आहे. आणि शिवाजी महाराज प्रत्येकाचा हा गुण ओळखून असेल, याच्याकडे काय आहे हे ओळखणं हे फार मोठ्या नेत्याचं काम असतं. आणि नेता असाच पाहिजे की आम्हाला कुठे नेता हा प्रश्न ज्याला विचारायला लागत नाही तो आमचा नेता. शिवाजी महाराज कसे होते? आणि मग शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा लक्ष घेतलं 1649 ते 1656 शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एकही लढाई नाही. आणि 1656 ते 1662 लढाईचे काही नाही. हे जेव्हा आपल्याला पाहायला म्हणजे शिवाजी महाराज वाचायला घ्याल तेव्हा तुम्ही ते बाबासाहेब पुरंदरांचं वाचा, नरहर कुरुंदकरांचं वाचा, जगन्नाथ सरकारांचं वाचा, नर पाटकांचं वाचा, कोणाचंही वाचा. पण जेव्हा वाचायला लागेल तेव्हा पहिलं लक्षात घ्या की या माणसाचं प्लॅनिंग जो 19व्या वर्षी त्याच्या डोक्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची आकांक्षा बाळगून नसतं आहे, त्या दृष्टीने त्याचं प्लॅनिंग चाललेलं आहे. नियोजन, आधी नियोजन. सुग्रीवांनी सुद्धा असंच केलं होतं. अचानक एकदम रावणावर हल्ला केला होता तेव्हा श्रीरामाने त्याला सांगितलं होतं साहस कसले, गडी म्हणून शब्द आहेत ते. सुग्रीवा हे साहस कसले, भूपतीचं तुझं न शोभले. तसं नाही करायचं, अचानक हल्ला नाही करायचा, ठरवून सगळी गोष्ट आहे. आणि युद्धातलं निम्म यश हे नियोजनावर असतं. जर दुसऱ्या महाराजांचे चित्रपट तुम्ही पाहिले, आत्ता 48 साल झाल्यानंतर ते सगळे काश्मीर फाईलपर्यंत सिनेमे किंवा काही पाहिलं तर जिथे नियोजन आहे तिथेच फक्त यश आहे. नियोजन नाही तिथे गोंगळपणा झाला म्हणून समजाच. आणि शिवाजी महाराजांच्या गोंगळपणा कधी नाही. अतिशय अचूक माणसं, अचूक लक्ष, अचूक ठिकाणी अचूक योग्य कर्तव्यकार म्हणून ठेवून हे शिवाजी महाराजांचं लक्ष वैशिष्ट्य आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी 1649 ते 1656 जावळीमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर निरीक्षण करायला लागलं. आणि म्हणून हा कावळा किल्ला जो आपण कल्याण मंडळ उभं राहिला समोर किल्ला दिसतो, आज तुम्ही कडवंद काय गेलं तर तिथे जो वरचा डोंगर आहे तो कावळ्या किल्ल्याची मागची बाजू. कावळ्या किल्ल्याचं दर्शनी बाजू की त्या बाजूला आहे. आणि तो कावळ्या सोडत आहे. हे महत्त्वाचं काय माहिती आहे का, तर तेव्हा वाणकोटच्या समुद्रात किंवा बंदरामध्ये या आदिलशाचं सोनं, नाणं, तलवारी, घोडे वगैरे जे मस्तकरून तिकडे यायचे ते तिथे उतरवले जायचे. आणि ते महाडमार्गे खुष्कीच्या मार्गाने भोर, पंढरपूर, विजापूर असं जायचं. त्या कावळ्या किल्ल्यावर निवडक सैनिक फक्त ठेवले होते. 2 पाण्याची कुंड आजही तिथे आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि तिथं तेवढेच निवडक सैनिकांनी कावळा बुरुज जो होता त्या बुरुजावरून तो माणूस पाहायचा. आणि साधारणतः आत्ताच आपल्याला बारसगाववर जो प्रसक्त रस्ता असेल तसं नाही, वेगवेगळ्या असतात तो वेगळा असता. त्या रस्त्यावर तिकडे माणूस दिसला की त्यांना 10 पाऊस आधीच कळायचं की मोठं सामान येते. त्यामुळे योग्य फक्त तलवारी किंवा काय पळवायचे, दारू गोळा वगैरे आणि सोने नाण वगैरे काय असेल ते पळवलं जायचं. तेवढ्यासाठी हा कावळा किल्ला. कावळ्याची नजर जशी असते तशी हा नजर ठेवणं म्हणून कावळा किल्ला हा म्हणतो तो ठेवा होता. आणि तो ताब्यात ठेवला होता शिवाजी महाराजांनी. आणि हे 1-2दा झाल्यावर यांच्या लक्षात आलं, चंद्रराव मोहरांचा आताच्या हिंदी भाषेत म्हणतात कुछ तो गडबड है गया, कुछ तो गडबड है. ते त्यांच्या लक्षात यायला लागला. म्हणून चंद्रराव मोरे एक साधा नाही आहे माणूस, पराक्रमी आहे. त्याला सगळे पाऊलवाटा माहिती आहेत. कुठून जायचं, सह्याद्रीत महाबळेश्वरून कसं उतरायचं आहे हे सगळं त्याला माहिती आहे. सावित्रीच्या नदीचा जो पहिला प्रवाह कोल्हापूरला पडतो त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या बाजूच्या पाऊलवाटा सगळ्या त्या मी होते एकट्याला. ते त्याने पुढे त्या युद्धात ते उपयोगी केलेले आहेत. पुढे वाईला पळून जाण्याच्या वेळेस ते सगळं त्यांना वाटा माहिती आहे. असा तो चंद्रराव मोरे आहे. आणि ही जावळी ताब्यात घ्यायचं ठरलं. आणि मगायचे सांगितलं 1656ला जावळी ताब्यात आली. त्या रघुनाथला इकडे शेगावच्या वरच्या गावापर्यंत जाऊन तिथला मोरेवाडा ताब्यात घेतला. तिकडे शिवाजी महाराज स्वतः आले आणि चंद्रराव मोरेला अटक केलं. अटक म्हणजे बंदी केलं. आणि तेव्हा रायरीचा डोंगर म्हणून जो होता, जो पुढे रायगड म्हणून प्रसिद्ध झाला,
तिथे त्यांना ठेवलं होतं. आणि तिथून त्यांनी आदिलशहाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि ती कागदपत्र आपल्या उत्तरामा शिवाजी महाराजांना सापडलं. मग आपल्या शिवाजी महाराजांनी ठरवलं की चंद्रराव मोरेंचा निपात केल्याशिवाय जावळी ताब्यात येत नाही. अजूनही एक कारण कळलेलं नाही, चंद्रराव मोरेंना रायगडला मारलेलं आहे, पण त्यांच्या दोन्ही मुलांना पुण्याला नेऊन का मारलं हे अजूनही कळलेलं नाही. आत्ता तर पुण्याचं कोण आहे इथे? आज खाली नवापूर माहिती आहे तुम्हाला? घसेटीपूर माहिती आहे तुम्हाला? मग घसेटीपूर आणि नवापुराच्या मध्ये कुंभारवाडा आहे माहिती आहे का? त्या कुंभारवाड्याच्या कॉर्नरमध्ये या दोघा मुलांना मारलेलं आहे. त्याच्या ज्यावेळी चंद्रराव मोरे ते तिकडे का मारलं माहिती मग त्यांना दोघांना तिकडे चंद्रराव मोरेंना रायगडला तिकडून तिथे मारलेलं आहे. आणि ही जावळी ताब्यात आल्यानंतर पहिली गोष्ट सर्वात लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचं पहिलं काम ते इथे महाबळेश्वर नाही पाहिलं आहे, 5 नद्या नाही पाहिल्या आहे. ते महाबळेश्वर दुर्बीण घेऊन तेव्हाची जी एकाच दुर्बीण असायची ती दुर्बीण पाहून समोरचा डोंगर पाहिला, त्याला भोरट्याचा डोंगर म्हणतात. म्हणजे भोरट्याचं डोंगर पाहून मोरोपण पिण्यानं ते सहज म्हणले ते काम मी जाणणार असं मोरोपण पिण्याचं मी करायचं. मोरोपण पिण्यानं ते सहज म्हणाले. पण डोंगर कसा वाटतो यावर मुकुट चढवायला हवा, चौखट नक्कीच. मग कामाला सुरुवात करा. आणि या माणसाने मोरोपंत पिंगळे यांनी आपल्या लोकांना मदतीला घेऊन 1656 हा किल्ला ताब्यात आला आहे. 1658 साली बांधून किल्ला झाला तयार. आज आपल्याकडे मुंबईहून महाडकडे यायचा रस्ता 200 किलोमीटर रस्ता 12 वर्ष होत नाही. आणि तेव्हा 12 महिन्यात आमचं प्रतापगड बांधून झाला इतकंच नाही. आता लगीन झालं म्हणजे काय झालं ते तिथे सांगतो. एखादा किल्ला बांधून झाला की त्याला कुवार किल्ला म्हणतात. त्याच्यावर युद्ध झालेलं नाही म्हणून त्याला कुवार किल्ला, कुवार किल्ला. आणि त्याच्यावर लढाई झाली की लग्न लगीन झालं. आधी लगीन कोणताची किल्ल्यावर युद्ध झालं की लगीन झालं म्हणायचं. तिथे लगीन मोठंच झालं. आणि तीच तर गोष्ट आजची आपली आहे. 10 नोव्हेंबर 1659 महागशीची षष्टी सरसप्तमी चंपा षष्टी दुपारी 2:30 ते 4 ज्याला साधारणतः अपराह्नचं काळ म्हणतात. अर्जुनांनी कर्णाला मारलं तीच वेळ, त्याच वेळेला इथे आहे. पण आता अर्जुन कोण होता? आपला औरंगजेब कोण होता? अफजल खान कोण होता? औरंगजेबाशी त्याचे संबंध काय? शिवाजी महाराजांची तिथं वैर का? भोसल्यांची वैर का? हे आता थोड्या वेळ आपण पाहूया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की लढाई कशी झाली. बुद्धिबळाचं नाव दोघांचं झालं. हा अफजल खान आहे ना, हा विजापूरच्या दरबारात विजापूरच्या दरबारात अनेक सरदार होते. त्याच्या सरदारांची नावं जर घेतली की तुम्हाला लक्षात येईल की विजापूरच्या दरबारात जवळजवळ निम्मे लोक मराठी होते. काटे, देवकाटे, खराटे, पिंगळे, घोरपडे ही सगळे आडनावाची लोक तिथे आहेत. बाजी घोरपडे शिवाजी महाराजांचे नातलं ते तिथे सरदार कशाला शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे तिथे. मग असे आपण काल पाहिलं ना तिथे ठरलं मोठं ज्याला शहाजांनी न्यायचं आणि विजयपूरला यांनी राहायचं. मराठी मोठं राहायचं नाही म्हणून त्यांना तिकडे नेलं. तर शहाजीराजे नाहीलाच नाही तिकडे, बाजी घोरपडे नाहीलाच नाही. पण सगळे असे मराठी लोक तिकडे म्हणजे 50 महत्त्वाच्या सरदारांची नाव काढली तर 25 ते 30 सरदार मराठीच आहे. त्यावेळी हे युद्ध पाहताना तुम्ही विजापूर मोंगल विरुद्ध शिवाजी असं न समजा विजापूरचे मराठी विरुद्ध शिवाजीचे मराठी असं धरलं तर लक्षात येईल. मग आपल्याला लक्षात येईल की आपल्याला विरोध करायची काहीच गरज नाही. आपण एकत्र आलो तरी विरोध नाही करणार आहे. पण हे आजही कळलेलं नाही, तेव्हाही कळलेलं नाही. आणि हा अफजल खान जो आहे तो तिथल्या एका सरदाराकडे घरातलं काम करणे कामवाली व्यक्ती ना भटारीन ठेवायचं. त्या भटारींचं मुलगा आहे अफजल खान. पण कर्तव्य तो मोठा आहे, त्याच्याकडून हे घेण्यासारखं आहे अफजल खानचं. अफजल खानची ताकद किती होती तुम्हाला मुलांना मुद्दाम सांगतो. एक गोष्ट आपण किंवा ऐकायला तरी छान बसूया. तर हा अफजल खान तेवढी ताकद होती की तो जेव्हा मोठा झाला तरुणपणी जसं यांचंही व्यायामाचं आपण आज पाहिलं कसं तरुणचे व्यायाम टाकलेलं कसं होते
तर आई तिकडे कळत असतं तेवढा काम करायचा की तुम्ही पहारही पाहिलेत का? पहारही लोखंडी पहारही पाहिले. हा तर तो ती पहारही हाताने वाकवू शकायचा आणि परत सरळ करू शकायचा. एवढी ताकद त्याची आहे. हे का सांगतो की अशा ताकदीच्या दंडामध्ये हाकेमध्ये शिवाजी महाराजांची काही वेळ मान अडकली म्हणजे काय झालं असेल ही कल्पना काय. आपल्याला साधं कोणी पकडलं आणि घट्टमुखीत धरलं तर आपलं कासा विकरून गळा लागला. तर अशी ताकद असलेल्या याच्यात माझा गळा गेलेला आहे, शिवाजी महाराजांचा गळा गेला आहे, तर कसं झालं असेल. एवढी त्याची प्रचंड ताकद आहे. आणि हा अफजल खान जसा क्रूर होता तसा तो धोरणी पण होता. त्याने औरंगजेबाला जेरी सांडलं होतं. औरंगजेब हा तेव्हा आलमगीर हा शहाजहानचा धाकटा मुलगा, हा तेव्हा दक्षिण सुभा मोगलांचं साम्राज्य मोठं होतं. फार दिल्लीपासून बलुचिस्तानपासून ते खाली दिल्ली नर्मदेपर्यंत त्यांचं राज्य होतं. त्या नर्मदेच्याकडे बऱ्हाणपूरचा जो भाग आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्या सीमारेषेवरचा हा सगळा भाग आहे. तिथे जे बऱ्हाणपूर आहे तिथे आणि पुढे ते दक्षिणच्या सुभेचं राज्य तो कधी संभाजीनगरला आत्ताच्या म्हणजे तेव्हाचं नाव वेगळं होतं आणि बऱ्हाणपूरला जास्त वेळा तो तिथे दक्षिण सुभेचा होता. तर त्याला विजापूरच्या लोकांना जेरी सांगण्याची औरंगजेब छोट्या छोट्या हालचाली करायचा, मोठे एखादे किल्ले जिंकून घ्यायचा, मध्येच काहीतरी करायचा. तसं एका किल्ल्यावर तो कनकगिरीच्या किल्ल्यावर असताना अफजल खान आणि आदिलशहाचा सेनापती जो होता पठाण, त्या दोघांनी त्या वेढा घातला होता आणि औरंगजेब पक्का अडकला होता. आणि आता ज्या वेळेला वरची रसद म्हणजे आत असलेलं सामान, तर अन्नधान्य आणि तेव्हाचं काही दारू गोळा जाणण्यासाठी एवढं संपलं की शरण किंवा मरण हेच त्याचं शक्यता होतं. आणि अजून त्यांना खात्री होती की एकदम महिन्यात वरचं सामान संपेल आणि औरंगजेबाला आपण चांगलं जेरीस आणून आणि शहाजहानकडून आपण काही मोफत घेऊया असं त्याच्या मनात झाले. आता औरंगजेब गांधीसाठी मोठा त्यावरती त्यांनी काय केलं की अफजल खान कसा आहे त्याला माहीत होतं. त्यांनी या पठाण जो सेनापती होता त्याला पत्र लिहिलं की बघा, जर मला तुम्ही पकडलं किंवा मला जेरबंद केलं तर माझे वडील शहाजहान बादशाह हे लाखाची फौज घेऊन येतील आणि एक किल्ला नाही विजापूरच नष्ट होईल हे तुम्हाला चालणार आहे का? त्यामुळे मला एकतर सोडून तरी द्या किंवा विचार तरी करा. त्या पठाण इतके वर्ष विजय आदिलशहाची सेवा केलेली त्यांनी विचार खरंच जर शहाजहान आलं तर आपलं किल्ला सोडा सगळं राज्यात जायचं असेल तर काय करायचं. म्हणून त्याने त्याला माहीत होतं की अफजल खान चिडेल हे कळलं तर चांगला जेरी सांगलेला आहे त्याला सोडून द्यायचं आहे कसं काय. म्हणून त्यांनी सांगितलं की माझे सैनिक ज्या बाजूला वगैरे तिथे रातोरात करून पाहा आणि त्याप्रमाणे त्यांनी व्यवस्था केली आणि औरंगजेब रातोरात तिथून पळून गेला कारण आणि तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी जे अफजल खानाला कळलं की आपलाच सेनापती त्यांना सामील झाला, त्यांना चोरवाट करून दिली, त्याला धर्मवाट म्हणायची. ती धर्मवाट करून दिली हे कळलं तर हा अफजल खान दानपट्टे घेऊनच विजापूरच्या दरबारात गेला आणि त्याने जो उग्र अवतार धारण करायचं. कल्पना करा 6-6.25 फूट असं ती एवढी ताकद असलेला ते दानपट्टे घेऊन ती जी राणी होती तिचं नाव बडी उलम बेग बादशाह म्हणजे बडी बेगम साहेबा असं तिला म्हणते उलेमा. ती उलेमा जी होती त्या उलेमात जास्त कारभार करायची कारण जो आदिलशाह होता मोठा तो आजारी होता आणि जो तरुण होता त्याचा राज्याभिषेक झालेला नव्हता. त्या तरुण आदिलशाहची भूमिका मी करायची कारण ते दोन्ही मला माहिती कसे वागतात ते. मध्ये तिकडे ती बडी बेगम साहेबांनी केलं काय करत तर त्यांनी सगळं सांगितलं आपल्या सेनापतीच्याच याच्यामुळे औरंगजेब सुटला, त्यांना पकडला होता त्यातून सुटला. हे कळल्यावर तिने त्या सेनापतीला ओळख घेतली की तुम्ही दरबारात ताबडतोब या. तो तिकडे मैदान सोडून तो तिकडे निघाला आणि 10 एप्रिल 1657 म्हणजे शिवाजी महाराजांना भेटण्यापूर्वी फक्त 1.5 वर्ष आली. मक्का दरवाजा म्हणून विजापूरचा जो पश्चिमचा दरवाजा आहे तिथे याची पालखी आली. तिथे तिथे भोयांचे हातपाय कापण्यात आले, याचं मुंडकं ओढवण्यात आलं आणि हे अफजल खानने काम केला. असा हा अफजल खान आहे. त्याच्या ताब्यात शिवाजी महाराज सापडतात ना. प्रत्येक गोष्ट तिथे लक्षात घ्या कशी होती. मी मुद्दाम का सांगतो हा अफजल खान कसा आहे विश्वासघातकी पण आहे.
शहाजीराजांचा मोठा मुलगा, मला माहिती आहे शहाजीराजांच्या मोठ्या मुलाचं नाव काय? संभाजी. ते अतिशय पराक्रमी होते, पण ते लहानपणापासून बंगलोरलाच होते. एका मुलाची जबाबदारी आईनी सांभाळली, एका मुलाने निवडला असं ठरलेलं होतं म्हणून ते पुणे सुपे परगण्यात शिवाजी महाराजांना ठेवून गेले होते जिजामातेकडे, आणि मोठ्या मुलाला घेऊन ते स्वतः तिकडे शहाजीराजे बंगलोरला गेले. तो त्यांच्या हाताखाली तयार झालेला होता, रणदुल्ला खानच्या हाताखाली तयार झालेला होता, आणि तो तोफखान्याचा प्रमुख होता. भांडाफोड म्हणतात तेव्हा भांडाफोड म्हणजे तोफखान्याचा जो आवाज येतो ना त्याला भांडाफोड म्हणतात. तोफेतून आवाज येतो तो त्याला भांडा. तिथं भांडाफोड याचा तो प्रमुख होता. आणि दुसऱ्या एका किल्ल्याच्या लढाईत अफजल खानाबरोबर तो तिकडे होता, आदिलशाह सरदार म्हणून. तेव्हा यांनी काही तोफा हा संभाजी महाराज तिथे नसताना उलट्या केल्या, त्यांची दिशा बदलली, आणि यांनी आरोग्य दिली, त्याप्रमाणे त्यांचं शाम्यानं जळला आणि त्यात ते गेले. त्यावेळेला हा भोसल्यांचा कायम मुलगी आहे औरंगजेब, अफजल खान. आणि अफजल खानाने संभाजी महाराज मानलं आहे. कारण जिजामातेला काय वाटलं असेल की आता तो जवळीत येऊन बसलेलंच आहे, वाईला येऊन बसलाय, आता आपल्या दुसऱ्या मुलाचे हे करायला येतोय, मोठ्या मुलाचं त्यांनीच केलेलं आहे. त्यावेळेस जिजामाता थोडेसे अस्वस्थ आहे, आणि त्यावेळेला जिजामातेची अस्वस्थता वाढवण्यासाठी बघा तोही किती प्रयत्न करते. आदिलशाह होता वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करते. त्यांनी काय केलं, शिवाजी महाराज असं ऐकत नाहीत का, मग असं करूया, आपल्याला ते आधी हे आहेतच ना, शहाजीराजे आहेतच ना. माझी घोरपड आणि अब्दुल खानचे कान फुटले होते त्या वडील बोलले बेगमचे की शहाजीराजांना तुम्ही अटक करा, म्हणजे बघा शिवाजी महाराज सगळं किरण हे केलं होता. आणि मग ती नेमकी जबाबदारी माझी घोरपडाला दिली. माझी घोरपडा यांची नाते देते शिवाजी महाराजांची. हे भोसले आणि घोरपडे हे एका घराण्याचीच लोक आहेत. तर ते माझी घोरपड्यांची जबाबदारी घेतली, आणि ते शिवाजी महाराजांना भेटले, आणि शिवाजी महाराजांना म्हणले हे स्वराज्याचा खूळ काढून टाका, आणि मुकाटपणे हजर जिल्ह्यालाही त्यांची सेवा करा. आपल्या देशात आपलं स्वराज्य निर्माण करणं हा गुन्हा, हा गुन्हा. तेव्हा लगेच शिवाजी महाराज बाजी घोरपड्याला म्हणतात, एकदा माणसांची मनं मेली की राहतात ती जिवंत प्रेत. तो चिडला बाजी घोरपडा, आणि मग त्यांनी एकदम मोठं सैन्य घेऊन जेजुरीवर हल्ला केला बाजी घोरपड्यांनी. आणि तेव्हा असं कसं आहे, जिजामाता आणि हे शहाजीराजांना पकडलेलं, त्यांना विजापूरला आत नेलेलं आहे. त्यांच्या हातात साखळबंद बांधले, हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. आता ते आमचे किल्ले तरी परत द्या, स्वराज्याचं खूळ सोडा, तर आम्ही तुमच्या वडिलांना सोडतो. आता बघा काय प्रश्न आला शिवाजी महाराजांपुढे की स्वराज्य वाचवायला जावं तर वडील मानलेला, वडिलांना वाचलं तर स्वराज्य सोडायचं, काय वाचवायचं. आणि इथे कळतं घरातला माणूस कसा काय केलं, सैव केलं, दोन्ही वाचवायचे, दोन्ही तीर करू. आणि महाराजांच अवघड असते ते काय आहे, शिवाजी महाराजांना या वाक्याने जोर आला. आणि ते तेव्हा बाजी घोरपडे जाताना म्हणून गेला होता ना, तेव्हा दोघींची मंगळसूत्र हजरत जिल्ह्यालाही बादशाच्या ताब्यात आहे, हे हुजुरांनी इजरा दिला तर तुमच्या सौभाग्याच्या माळा सर्वत्र उधळल्या जातील, कोणत्या पुत्राने मिळणार नाही तुमची हडतो. बोला, स्वराज्य हवंय का सौभाग्य? जर सौभाग्य असेल तर या हजरत जिल्ह्यालाही पुढे पाय पसरा, हात पसरा, आणि भीक मागा आपल्या नवऱ्याच्या प्राण्याची. पण शिवाजी महाराज बघा काय करतात. जिजाऊंनी त्यांना सांगितलं संभाजीचे उसने फेडून घ्या, त्याची आठवण करून दिली. कसले घाबरतात चला तुम्ही, शिवाजी महाराज घाबरणार नव्हते, पण आठवण करून दिली. तुमच्या मोठ्या भावाला यांनीच, तुमच्या मोठ्या बहिणीला यांनीच विधवा केलेला आहे, अफजल खानाला सोडू नका. बरं, अफजल खान स्वतःच्या पराक्रमाची एकदम म्हणजे शेती, त्याला आमगार म्हणतात तसा होता. आपण कसं काहीतरी मोठी मोठी बिरुदावरी सापडते, डिग्री सापडतात, तशी त्याची डिग्री सापडते. काय लिहिले त्याला, दीनदार बुद्ध शिकन, दीनदार को प्रॅक्टिकल. बुद्ध म्हणजे मूर्ती, शिकन म्हणजे शिरकाण करणारा, मूर्ती तोडणारा, मूर्ती म्हणजे कोण, अफजल खान.
बिनणार खूप प्रशिक्षण, काफरांना मारणार कोण, शेरखान करणार कोण, अफजल खान. तो तर एके ठिकाणी असं म्हणतो की जर स्वर्गातल्या अल्लानी जमिनीकडे कान देऊन ऐकलं की शौर्याला पर्यायी शब्द काय, आवाज आहे अफजल अफजल, आवाज आहे अफजल अफजल, अफजल खान हे त्याचं उत्तर येईल. शौर्याला पर्यायी शब्द अफजल खान. इतका तो गर्विष्ठ पण आहे, ताकदवान पण आहे. तो जेव्हा निघाला तेव्हा ते आपल्या आत्ता तुम्ही गाणं म्हटलं त्या गाण्यामध्ये फौज लांब चालली, किती चालली, 65 म्हणजे घोडे हत्ती वगैरे 10,000, ही फौज 20,000, ही फौज पायदळ घोडदळ हे सगळं करून की पहिल्या दिवशी विजापूरहून पहिला जेव्हा तो त्यांचा हत्ती फतेह लष्कर, त्या हत्तीचं नाव, तो फतेह लष्कर बाहेर पडला. ते शेवटचा सैनिक आला की 2 कोस अंतर म्हणजे 4 मैल म्हणजे 5-6 किलोमीटर नुसतं सैन्य होतं. तेवढं मोठं सैन्य होतं. तेवढं झालं, ही निघाली स्वतंत्रता गिळावया, या वाक्याचा हा अर्थ आहे. एवढी ती तोड निघाली. बरं तोही औरंगजेब सुद्धा, अफजल खान सुद्धा कसा आहे की जसं औरंगजेबाला जे आणलं होतं तर शिवाजी महाराजांचे त्याला माहिती होतं शिवाजी महाराजांचं काय. हा किल्ल्यात लपून राहतो, सह्याद्रीत लपून राहतो. समुद्र आणि सह्याद्री हे त्याचे साथीदार आहे. डोंगरात राहतो, छोट्या छोट्या डोळ्यात राहतो. त्याला मैदान आणलं तर मग बरोबर ठरेल. मैदानात कसं आणायचं मग त्याला शिवाजी महाराजांची कवड्यांची माळ घालून पुढे आराधना करणारा माणूस आहे. त्यामुळे तुळजाभवानीवर जर आपण हल्ला केला तर शिवाजी महाराज चिडतील आणि बाहेर येतील. त्याप्रमाणे खरं तर आता आपण असा नकाशा पाहिला, हे विजापूर इथे आहे, प्रतापगड इथे, तुळजापूर इथे, पंढरपूर इथे. हे खरं त्यांनी इथून सर्व इकडे यायला पाहिजे होतं. हा जो खुशकीचा मार्ग आहे त्याच मार्गाने येऊन त्याने वायूतून इकडे पुढे यायचं. ते काम झालं, प्रतापगडावर बसले ते सुद्धा एक महत्त्वाचं गोष्ट झाली तेव्हा सांगतो. पण हा असं न गेलं तुळजापूरला गेलं का तेही एकदा आपल्याकडे कसं आहे, तुळजापूर ही अशी आजही आहे की घरात काही वरण करायचं असेल आणि काही नैवेद्य करायचं असेल तर तुळजाभवानीचं नाव घेतलं जातं. त्या तुळजाभवानीचं मंदिर फोडणं पाहणारे हिंदूच होते. आज पुजारी हिंदू होते, अफजल खानाबरोबर आलेले हिंदूच होते. दर्शन करायला कोणी नव्हते आणि मारलं तिथे गाय पण कापण्यात आली. हे पाहणारे सुद्धा लोक आपलेच होते. फक्त त्यांनी ती बातमी कळवली. स्वतःचं देऊळ संरक्षण केलं नाही, सोमनाथही संरक्षण केलं नाही, तुळजाभवानी केलं नाही. आपण शंडच राहिलो गेली 2000 वर्ष. तिकडे ते जेरुसलेम उठत राहिले 20-25 लाख लोक आणि आम्ही 100 कोटी गरज नाही, आमच्यात ते वळले. 30 कोटी मुसलमान, 100 कोटी हिंदूंना आपण आज ठीक तुमच्या टीमवर काय कसं शिवाजी महाराज ऐकते काय करताय. आम्ही हिंदू स्वतःच्या देशात नीट हिंदू शकत नाही, काश्मीरमध्ये आमचा माणूस राहू शकत नाही. 6 दिन तुळजाभवानी फोडली, ही बातमी गेली, काही लोक पोचवले, ते झालं. पण तेव्हा विवेक विचार वेळेवर करणं तो त्यांचं जागा आहे. आत्ता जर मी मैदानाला तेच अफजल खानाला हवंय ते होऊन द्यायचं नाही, त्याला माझ्या कार्यात देण्याचं करूया. मग तोही सांग 2 महिने थांबला, एप्रिलमध्ये निघालाय तो विजापूरहून. हे झालं सगळं मे अखेरीला. मग ते जूनमध्ये त्यांनी हे तोडलं पंढरपूरचं देऊळ. पण तो किती लोक जागे झाले होते की अरे अफजल खानाला तो मूर्ती फोडायला लागलेला आहे, देवळं फोडतोय, काही कापतोय. त्याने पंढरपूरच्या लोकांनी काय केलं, खरी किंवा रखमाईची मूर्ती कर्नाटकात पाठवून दिली, खोटी मूर्ती तिथे ठेवली. त्याने आल्यावर कुंडली तिकडे याच्यात फेकून दिला नदीमध्ये, चंद्रभागेमध्ये, औरंगजेबाने आपल्या अफजल खानाने. आणि परत तिथे ते देऊळ फोडणं वगैरे झालं. हे परत शांत आणि मग ते वाईला आपल्या सरदारकीच्या भागात तिथे आले आणि पावसाळा सुरू आहे. आणि जो काही महाबळेश्वरचा जावळीतल्या भरातला पाऊस आहे हे अफजल खानाला काही माहीत नव्हतं. एवढा असतो पाऊस. आजही इथे पडलो तेव्हा आपण 400 वर्षाचे जंगल काय असेल आणि केवढा पाऊस पडला असेल. आणि जसं आता पाऊस वाढला तरी आता काय करायचं, मग वकिलांची बोलणी सुरू झाली
आणि शिवाजी महाराजांनी असं वातावरण केलं होतं हेरांतर्फे वाईच्या प्रत्येक छावणीमध्ये अशी बातमी पोहोचली होती, फार शहापूरपर्यंत बातमी होती होती, चाफळपर्यंत बातमी होती होती, सज्जनगडावर बातमी होती होती. सगळे शिवाजी महाराज घाबरले, शिवाजी महाराज घाबरले, शिवाजी महाराज घाबरले. याला गोबल्स प्रिन्सिपल म्हणतात. गोबल्सचा दुसरा म्हणतात मोठा हे होऊन गेला तत्वज्ञ जर्मनीचा, की एखादी खोटी गोष्ट अनेक बोलत मिळाली की खरी वाटायला लागते. आत्ता आपण व्हॉट्सअपवर पाहतो, फेसबुकवर पाहतो, आपल्या एका विशिष्ट सरकारवर उगीच बोललं जातं की ते सगळ्यांना खरं खरं वाटायला लागतं. ते त्याला गोबल्स म्हणतात. तसं ते तेव्हा त्यांनी केलं आणि सगळीकडे पसरवली होती शिवाजी महाराज घाबरले घाबरले. आणि मग त्यांनी सरळ सांगितलं, मी रुमाल बांधून त्यांच्यावर काय माहिती ना, तुम्ही आणि माझे वडील शहाजीराव एका दर्जाचे तुम्ही विजापूरचे सरदार आहात, तुम्ही मला काकांसारखे आहात, तुमच्याकडे यायला मला मी घाबरतो. असं करा, मी तुमच्याकडे येते, तुम्हीच मला येऊन घेऊन जा, मला पकडून घेऊन जा, फक्त माझी एवढे घेऊन प्रताप घडावे, सगळी तुमची सोयी करतो मी, पण तुम्ही खाली या. त्या प्रतापगडच्या ते वाईवडून जेव्हा महाबळेश्वरकडे अर्जुन खान आला असेल, त्या दर्या वगैरे रणतोंडीच्या घाट वगैरे पाहिला असेल, तेव्हा काही सरदारांना कॉम्युनिटी थोडी जाणीव झाली आणि त्यांनी त्याला जागृत करायचा प्रयत्न केला अर्जुन खानाला, की आपण मृत्यूच्या दरीत होतो, जरा विचार करा. पण हा हिमदार खूप चिकन, हिमदार खूप चिकन, आज प्रचंड ताकद आहे, ठरलं. आणि एक लक्षात घ्या, एकदा माणसाच्या मनात कमेंट चढली, अहंकार चढला की त्याचा विवेक सुटला, आणि विवेक सुटला की तुमची प्रत्येक पायरी चुकत जाते, आणि ज्याचं विवेक असतं ते प्रत्येक पायरी बरोबरते. तुळजाभवानी फोडली तरी हल्ला नाही, पंढरपूर तोडलं तरी हल्ला नाही, हा विवेक आहे, त्या सावधगिरी आहे. आणि इकडे असं आहे हिमदार खूप चिकन म्हणत आता चक्कर महाबळेश्वरला, आणि ते सैन्य उतरून येण्यासाठी शिवाजी महाराजांच्या सैन्याने त्यांना मदत केलेली आहे. कान्होजी देवेंद्र ते काम दिलेलं होतं. कान्होजी देवेंद्रांनी सगळं सैन्य उतरून घेतलं त्या रणतोंडीच्या घाटात. आता तुम्ही मुद्दाम प्रतापगडला जा हे ऐकल्यानंतर, आणि प्रतापगडवरून महाबळेश्वरकडे पहा, तर असा तुमचं सगळा पर्वत आणि मधल्या दऱ्या, या दऱ्यामध्ये सगळं सैन्य उतरून घेण्यात आलं. 24-25 सैन्य 3 दिवसात खाली उतरवण्यात आलं, आणि ठरली ती झाली 10 नोव्हेंबर 1659 दुपारी भेटायचं ठरलं. आणि ते सगळं सैन्य खाली घालून त्यांची सरबराह एवढी करण्यात आली की त्यांना भरपूर खायला दिलं होतं. 2-3 दिवस भरपूर खायला मुद्दामून देण्यात आलं होतं. ते लढताना त्यांची ते सावध राहणार नाही ही खात्री करून घेतली होती. मुद्दामून त्यांना जास्त चांगलं खायला दिलेलं होतं. ते सगळं उतरून घेतले. बरं, एवढं ते हत्ती घोडे उंट मेणे खाली उतरवले. 2 प्रकार त्याच्यात झाले की यांना जी झाडं पाहिजे होती जहाज बांधायला किंवा फर्निचरला, ती सगळी या हत्तीकडून करून घेतली शिवाजी महाराज करून घेतली. पाळून वाट करून घेतल्या खाली. तानाजी माणूस काम नंतर सोपं झालं. सगळं ते पाऊलवाटा मोकळ्या करून घेतल्या. कोयनेचं दुसरी वरलेलं पात्र कशा बाजूने पसरलंय तिथे सगळ्यांच्या छावण्या करण्यात आल्या, आणि झाडावर मावळे जाऊन बसले. 7 नोव्हेंबरपासून तिकडे त्यांचा वावर तिकडे 7, 8, 9 सगळे 9ला तर रात्री सगळे झाडावर बसलेले होते. माकडं आत्ता जी येत ना तशी ती माकडाची वरती माणसं होती, त्यांना मावळे म्हणतात, ते तिथे होते. हे सगळे तिथे बसले. एवढी झाडं होती, एवढे आडोसे होते की एक झाडामागे एक मावळा लागला. हे त्या लोकांना कळलं नाही. हे झाडांचं महत्त्व तेव्हाही शिवाजी महाराज ओळखून आहे, आणि तसे ते तिकडे लपलेले आहेत सगळे. आणि मग खरं ठरलं आता भेटीचे कलमं पहा, म्हणजे कळेल नेमकं काय झालं. भेटीची कलमं पहा. दोघांनी भेटताना सशस्त्र भेटावं, पहिलंच नाही. दोघांनी सशस्त्र भेटावं. सशस्त्र म्हणजे शस्त्रासह. दोघं ज्या वेळेला शामेनात भेटतील तेव्हा त्यांचे वकील फक्त हजर असतील, बाकी कोणी हजर नसतील. भेटीच्या वेळेस तोफ होईल, वर त्या बुर्जावरून तोफ होईल. इथे भवानीचा टोक आता म्हणतात ना, भवानी टोक आणि दुसरं, दोन्ही टोकाचे तोफा असेल, त्या तोफा होतील. तिसरं काय म्हटलं, 5 मिनिटांनी दुसरी तोफ होईल. आता इथे सगळं मिळत 5 मिनिटांनी दुसरी तोफ होईल. आपल्या भोवताली प्रत्येकाने फक्त आपले 10 संरक्षक घ्यायचे, ब्लॅक कॅट कमांडो आत्ताच्या भाषेत 10 जण घ्यायचे, आणि ते एका बाणाच्या अंतरावर, एका बाणाच्या अंतरावर म्हणजे हा शामियाना समजा आहे,
तर त्याच्या मान सोडला तर तो किती अंतरावर बघायला, त्या 100 मीटरमध्ये ह्या 10 जण बघायचे, त्याच्यासमोर त्यांच्या याच्या 10 जणांनी समोरासमोर उभं राहायचं. सगळे सशस्त्र. त्या त्यांचं कोण कोण आहे, जीवा महाराज कृष्णाची म्हणून बघे, सगळे असे जबरदस्त माणसं गोळा केलेले शिवाजी महाराज. त्यांचे तिकडे सय्यद बंडा आहे. तो खरा सय्यद बंडा तिथे पहिल्यांदा राहणार नव्हता उभा, पण तो दानपट्टे घेऊन त्या शामियानाच्या बाहेर उभा, त्या शामियानाच्या आत उभा राहिला. तेव्हा वकील म्हणून यांचे वकील होते. त्या वकिलांना शिवाजी महाराजांनी ओढून पाहिलं. ओढून त्या बर्फाची लोकांना आत्ता जर तुम्ही गेलं तरी इथे अब्दुल खानाची कबर आहे, ती ओढून दिसते. पण तिकडे जे झाडी असते तर अब्दुल खानच्या कबरीवरून वरचं भवानी टोक दिसत नाही, प्रतापगड दिसत नाही. आता ते सगळे झाडं गेले म्हणून ते दिसतं थोडंसं, पण नंतर खरं दिसत नाही. या नावावरून सगळं दिसतं. शामियात कोण आहे, कसं आहे, कुठे आहे, कोण उभं आहे, कसं आहे, सगळं कळतं. आणि तरी सुद्धा त्या सय्यद बंडाच्या शामियाना जवळ पाहिला, त्यांनी परत विवेक त्याने वकिलाला पाठवून सांगितलं, आता हे ठरलंय काय, 2 वकील आणि 2 भेटायचं, 5वा माणूस नाही, तुम्ही त्याला बाहेर काढा कसे. मग शेवटी ते मिळतो की अहो शिवाजी महाराज एवढे घाबरतात की हे सय्यद बंडा त्यांना शक वाटतं, त्यांना बाहेर काढा तरच ते भेटले. नंतर परत जर ती म्हणतात मागायला लागते. मग शेवटी अब्दुल खानाने ठीक आहे एवढं ते ऐकलं होतं त्यांनी की त्या सय्यद बंडाला सांगितलं की बाहेर म्हणतात. त्यांनी काय केलं, आपण करत असं त्या माणसानं पुढं माझ्यावर मी तिथे उभारलो आणि म्हणून तो पहिला आला. आमच्या घरात सय्यद बंडाचा नंबर तिथे नव्हता, तो नेमका इथे समोर आला जेव्हा महाराजच्या समोर. आणि इकडे हे निघाले. आता सकाळी यांचा आहार काय तिकडे अब्दुल खान व्यवस्थित जेवलेला आहे. तो पालखीत बसून उभं राहिलाय, तो जवळ 300-350 फूट उभं राहिलेला आहे. आता इथे आपल्या प्रतापगडच्या रस्त्यावर आपण गाडी आज घेतो प्रतापगड, तिथपासून वरतो सगळं तो चढत त्या बोरका डोंगराशी आलेला आहे. आता तो चढला म्हणजे त्या ते पालखी घेऊन भोई आलेली आहे. ते 10 जण पहिल्यांदा इकडे उभे, 10 जण उभे. शामियानासाठी सजवलेलं आहे. एक वेगळी गोष्ट आहे, शामियाना सजवलं आहे. ते गोष्टीसुद्धा बिजापूरच्याच ते लोकांच्या होत्या, त्यांनी सगळा शामियाना सजवलं. तो चाकूच पडला अब्दुल खान. हा एवढा हा साधा सरदार, 2.5 जिल्ह्यांचं राज्य याचं, आणि एवढा श्रीमंत, हे सगळं त्यांचंच घर आणलेलं होतं, पण त्यांना कुठे माहिती, हे सगळं त्यांनी लावून ठेवलं. आणि अब्दुल खान आला आणि शिवाजी महाराज आत जायला निघाले. शिवाजी महाराज आत जाताना सावध किती आहेत पहा. तिथे पाहिलेलं की कृष्णाचे भास्कर कुलकर्णी त्यांचा जो वकील आहे त्याच्या हातात काय आहे. अब्दुल खान उभा राहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आला की त्यांची तलवार जी आहे त्यांनी तो फार शेत दाखवणार. ते मी कसं निशस्त्र म्हणजे शस्त्र असतं तरी मी कसं आहे, तुम्ही काही काळजी करू नका म्हणून आपली तलवार काढून त्यांनी कृष्णाची भास्कर कुलकर्णीकडे दिली. शिवाजी महाराजांनी स्वतःची तलवार दिली नाही वकिलांकडे, स्वतःकडे ठेवली. आणि सकाळी रघुनाथ मल्हार अत्रेच म्हणले ते महाराज सील करायचं म्हणजे चिलखत झाला म्हणून ते चिलखत घालून आले. मग वर अंगात घातलेलं आहे. इकडे ते इकडे पण असं पत्र्याचं हे असतं आणि मग तो मुकुट असतं, त्याला शेण इकडे असं सगळं बांधलेलं होतं, म्हणजे दत्ता असतो ते होतं दस्ता. आणि त्याच्यात वाघनखं म्हणजे वाघाची नखं नसतात, वाघाच्या नखाचा आकार असलेलं लोखंडी हत्यार असतं. ते असं अडकवता येतं, काढता येतं आहे. बिछवाई कसा असतो, त्यांनी बिछवाई घेतला तो इकडे ठेवला होता आणि वाघनखं इकडे ठेवली आणि समोर आले आणि तो उभा राहिला ना. आपल्याला पहिला तर आज नाशाई शख्स हो, बेलात बरतते हो, अपनी सारी शेखी छोड़ के इस अफजल खान की गले में. शिवाजी महाराज फक्त थोडेसे मंद असले पुढे आले. त्यांची जिरे टोपासह उंची पावण्याचा खूप 6 फुटाचा झाला. हा मुळातच 6 फुट त्याच्यावर असता तो प्रचंड. ते पहिल्यांदा असं 1-2 वेळा करून नंतर ती बगली त्यांनी मान धरली, डाळ बगली बदली. शिवाजी महाराजांचा मान बदली गेली, श्वास कोंडला गेला. आता तलवारीकडे हात जात नाही, एवढीच हाडचाल मोकळी राहिलेली आहे. त्यावेळेस त्यांनी इथे शेवल्याच्या आत ठेवलेला बिछवा तो हातात घातला
आणि पोटात खुबसल्याने उलटा फिरवला. एकदम त्यांची आतडी फाटली अब्दुल खानाची, बाहेर आली. त्या माणसाचं धाडित्य ओळख असं आहे की ते एवढं झालं या अल्लाह दगा हो गया म्हणून त्यांची आतडी स्वतः हात घातली आणि चालू केलं. रक्त चाललंय आणि तलवार दिले ना त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीकडे. इकडे हे वकील पाहत होतं तर काय होते ते. म्हणजे कृष्णाजी भास्कर पुढे आले आणि त्यांची तलवार म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतः आम्ही ब्राह्मणास मारत नसतो, आम्हाला आऊसाहेबांची आण आहे, पुढे येऊ नका. तरी ते पुढे आल्या मात्र ते थांबले नाही. त्यांची गर्दन उडवली त्यांनी आणि तेवढ्यामध्ये त्यांना जो पहिला फटका बसला होता तो इथे जिलेटोमध्ये येत होता. ते चक्कर येऊन पडले. एक तर आधी गळा जमलेला होता, गळा सुटल्यानंतर एकदम ते मोकळे झाले असतील आणि हे धक्कन लागल्यामुळे ते पडले. आणि तेव्हा ज्या माणसासाठी हे सगळं होतंय तो सय्यद बंडा धावत आला आणि आता त्याला दिसलं की अरे जे अफजल खानाचं हे झालं, आता याला पकडण्याची मारण्याची संधी आपल्यालाच आहे म्हणून त्यांनी दानपट्टा उचलला. तेवढ्यात त्यांच्या कानावर एवढा शब्द शिवाजी महाराजांचा झाला, महाराज मी यासनी घेतो असं म्हणून जीवा महाराज म्हटला आणि त्याचा हातच उडवून केला याचा सय्यद बंडाचा. आणि ती रणधुमाळी झाली आणि अफजल खान तेवढ्यात ते पोयांना खून करतोय. ते पालखी घेऊन आले, पालखीमध्ये ते कसा त्या सगळ्या रक्त आलेल्या अवस्थेत तो बसला आणि तेवढ्यात कृष्णाजी मुरंब आणि हात पुढे आले. त्यांनी त्या भयांचे पाय कापून टाकले आणि त्याचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं घेऊन तो वर गेला. राजकारणाच्या नंतर तर ते धुवून ते निघाले. आता माझं नवीन वाचन जेव्हा झालं तेव्हा हे सगळं सांगतोय तुम्हाला, पण असं झालं का? त्यामुळे तिसऱ्या कलमावर मी गेलो, तिथे नवीन गोष्ट संपवतो की तिसरं कलम काय झालं होतं की 5 मिनिटांनी दुसरी तोफ होईल. ही कशासाठी दिली होती? तर त्या दिवशी शिवाजी महाराजांचं नक्की ठरलं होतं आज मी तरी जाईन किंवा अफजल खान तरी जाईल, आज त्याला सोडणार नाही हे नक्की ठरलं होतं. त्यामुळे दुसऱ्या तोफेचा बार त्या शामियानावर ठेवलेला होता. जर तुम्हाला आरडाओरडी खालची ऐकू नाही आली तर उडवा, मी जाईन पण अफजल खान गेलाच पाहिजे ही त्याची तयारी होती. आता तुम्ही म्हणाल याला पुरावा काय? सध्या गजानन भास्कर यांची पुस्तकं मी वाचतोय, त्यात मला हा थोडासा संदर्भ मिळाला आणि त्याचं लॉजिक पटलेलं आहे की आज किती माणसं होती शिवाजी महाराजांची? किती? शिवाजी महाराजांची माणसं किती? 2. ते स्वतः आणि खूप गेली. अफजल खानाची किती? बाहेर किती आले? बाहेर किती आले? जामियाच्या बाहेर 2. कृष्णाजी भास्कर आपलं वकील आणि शिवाजी महाराज बाहेर आले. गेले कोण? अफजल खान. बाहेर येऊन हे सांगते तो इतिहास माझा गळा दाबला होता म्हणून. गळा दाबला कुठे हे ठरवूनच गेले, मारला आणि बाहेर आले म्हणून तो दुसरी तोफ झाली नाही, तर दुसरी तोफ झाली असती आणि मग शामियाना उडाला असता. शामियाना राहिला, दुसरी तोफ झाली नाही. 2 जण बाहेर आले, एकाच पक्षाचे 2 जण गेले, दुसऱ्या पक्षाचे. इथे ते सिद्ध होतं की हे ठरवून गेले होते. बाहेरची गोष्ट म्हणून आपल्याला आता ऐकता असतं की हा शिवाजीवर कसं मारलं ते छान शिवाजीने अफजल खानाला, ठीक आहे, पण असा अभ्यास वाढवत द्यायचा असतो. बरोबर 9:55 झाले. आपण आज शिवाजी महाराजांनी अफजल खानाला माझ्या तोंडी 200 मारलेला आहे. इथे मी आज थांबतो. जय जय वीर समाज.